तुझा पप्पा कुठं आहे? कुठं आहे पप्पा? कशाला आहे तिथे? का बरं बसलंय? तुझ्या पप्पाचं गठोड आहे तिथे बोकन गावात? मग का बरं आली इथे? इथं बाहेर चॉकलेट भेटते का? तुला चॉकलेट आवडते का नाही? तर का जाता किडत्यात? जाता किडत्यात का? हाय कर असं हाय कर. फिल्टर पाणीपेक्षाही स्वच्छ, शरीराला सुंदर आणि पिण्यायोग्य सुंदर असं पाणी म्हणजे गावातील चर्मा, ज्याला आपण चल्मा, मला नाव पूर्ण माहिती नाही पण याला चल्माच म्हणतात असं ऐकलेलं आहे. ज्या पाण्याला कोणत्याही चाळणीची गरज नाही, नैसर्गिक चाळणी होऊन जे पाणी येतं ते हे पिण्यायोग्य पाणी म्हणजे जीवन यालाच म्हणतात. सुंदर पिण्याचे पाणी या ठिकाणी आपण बघत आहोत. याचं नाव माहिती नाही, माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत चांदेगाव येथील निसर्गाचे सुंदर दृश्य बघण्यासाठी. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे किती सुंदर असं हिरवळ झालेलं आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे या हिरवळीला आणखीनच भार आलेला आहे. चला तर मग मारूयात फेरफटका चांदेगावचा. चांदेगावला जाण्यासाठी देगलूर रोड, नाईक चौक, आप्पाराव चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक आणि कमानीच्या नंतर ITI कॉलेज, त्याच्यानंतर नागलगाव, त्याच्यानंतर चांदेगाव पाटी, नंतर चांदेगाव. निसर्गाची सुंदरता काय असते ते तुम्हाला आज दाखवणार आहोत. हे बघत आहात तुम्ही किती सुंदर झाडे तुम्हाला दिसत आहेत. हिरवं असलं की सगळं मन समाधान असतं बघा. हे किती सुंदर झाड आहेत बघा. आता आलेलं आहे आपण नागलगावच्या जवळ. हे तुम्हाला समोरचे गाव जे दिसतंय ते नागलगाव आहे आणि नागलगाव हे चांदेगावच्या जवळ आहे. म्हणजेच पूर्ण उदगीरमध्ये असल्यासारखं नागलगाव आहे. तर हे नागलगावचं दृश्य तुम्हाला दिसत आहे. याच्या पुढे आपण चांदेगावला निघत आहोत. हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते चांदेगावची जागा दिसत आहे आणि समोरचं चांदेगावच आहे. दिसत असेल की रस्ता आणि ती पाण्याची टाकी आणि ते शेत आणि ते हिरवळ, खूप सुंदर असं चांदेगाव तुम्हाला पाहायला भेटत आहे. आणि हे चांदेगावचं ठिकाण तुम्हाला दिसत आहे. खूप सुंदर हे गाव आहे. मुख्य स्थळ तुम्हाला दिसत आहे. हे बघा आलेलं आहे चांदेगाव. ज्याची तुम्हाला आतुरता होती ती चांदेगाव आलेलं आहे. आणि हे संगा महादेवाचे म्हणजेच संगमेश्वराचे मंदिर आहे. 108 लिंगपिंड तुम्हाला इथे दिसतील आणि 108 लिंगांमुळे हे गाव प्रसिद्ध आहे. म्हणून या गावाला वर्षाला सप्ताह सोहळा होतो आणि महादेवाचे नामस्मरण घेतले जाते. बघा तुम्हाला समोर जी मूर्ती दिसत आहे ते महादेवाची मूर्ती दिसत आहे. संगमेश्वर महाराज की जय.
हे गावातील फिल्टरचे पिण्याचे पाणी आणि हे समोरची जे तुम्हाला दिसत आहे ती मोठी नदी आहे. 3 नद्यांचा संगम इथे होतो आणि यालाच संगमेश्वर असे नाव पडले. 3 नद्या इथे येऊन एकत्र मिळतात म्हणून या मंदिराचे नाव संगमेश्वर आहे. आणि हे चिंचाचं झाड, खूप छान असं चिंचाचं झाड आहे. मला आवडलं म्हणून इथून मी लुक घेत आहे. बघा किती छान लुक आहे चिंचाच्या झाडाचं. खूप सुंदर हिरवळ असं आजूबाजूला दिसत आहे आणि श्रावण महिन्याचं फिलिंग आता नक्की आलेलं आहे. असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला. हे समोर जे दिसतंय ते सोयाबीन पेरलेलं आहे आणि एकाच्या शेतात आम्ही गेलो होतो तर खूप सुंदर असं सोयाबीन पेरलेलं दिसत होतं. तर आम्ही तिथं पाहणी करत होतो. हे बघा इथून गाव किती मस्त दिसत आहे आणि झाडे किती छान दिसत आहेत. आणि ते समोरचा खोपा आहे, खूप छान झाडे आहेत. नदी आहे आणि नदीवर धुणं धुवत आहेत लोक आणि हे बाहेर जाण्याचं कमान आहे. तर कोरीव असं हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला खूप छान अशी नदी आहे आणि नदीच्या बाजूला तळं आहे आणि तळाच्या बाजूला हे पार आहेत आणि 4 लोक इथं बसून चर्चा करत असतात. आणि आता आम्ही निघत आहोत. हे गुंडा महाराजाचे मठ आहे. सुंदर असे मठ चांदेगाव पाटीला बघायला भेटेल.